शरद पवार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। ही थेट दृश्य आपण पाहतोय पवार कुटुंबाच्या, विशेषतः अजित पवार यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी इथे लोकांची रीघ लागलेली आहे आणि आपण बघतोय जय पवार आहेत, सुनेत्रा पवार आहेत, पार्थ पवार दिसतात आपल्याला, अजित पवार यांचे निकटवर्तीय सगळे इथे उभे आहेत। इथे येणारे नागरिक सांत्वन करतात त्यांचं। जयकुमार जाधवांचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। जयकुमार, काय तपशील सध्या? शरद कुमार पोहोचलेले आहेत सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी असं कळतंय। नक्कीच आपण बघू शकतोय तर शरद पवार हे आता या ठिकाणी पोहोचलेले आहेत। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जे निवासस्थान आहे बारामतीतलं सहयोग सोसायटी, या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। पवार कुटुंबातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, जसे की जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, सुनंदाताई असतील, तसेच शरद पवार असतील, त्यांच्या सुविध पत्नी प्रतिभा काके असतील, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि या ठिकाणी पाहू शकता की नागरिकांनी या ठिकाणी सांत्वन भेटीसाठी आलेले आहेत। राज्यभरातून अनेक नागरिक या ठिकाणी येत आहेत, बारामतीतील असतील किंवा इतर आजूबाजूच्या तालुक्यातील असतील, सर्व नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। सांत्वन भेटी सुरू आहेत। संपूर्ण पवार कुटुंब या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला दिसत आहे। शरद पवार यांची ही भेट आहे, ही कौटुंबिक भेट म्हणायची की या भेटीमध्ये काही चर्चा होऊ शकते किंवा सध्याच्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्या संदर्भात असू शकते ही भेट? नाही, सध्या तरी कोणती राजकीय भेट या ठिकाणी चाललेल्याच दिसत नाहीये। आलेल्या नागरिकांना संपूर्ण पवार कुटुंब सांत्वन भेटीसाठी या ठिकाणी आलेल्याच दिसत आहेत। आलेल्या नागरिकांची सांत्वन भेट ते घेत आहेत आणि यानंतर थोड्या वेळाने सांत्वन भेट पार पडल्यानंतर शरद पवार असतील व इतर पवार कुटुंबातील सर्व व्यक्ती असतील यांच्यामध्ये त्या ठिकाणी भेट होऊ शकते, चर्चा होऊ शकते। नेमके 2-3 मुद्दे आहेत, त्या मुद्द्यांवरती घेऊन चर्चा देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। परंतु अद्याप कोणतीही राजकीय घडामोड या ठिकाणी घडताना दिसत नाहीये। सगळे पवार कुटुंब, संपूर्ण पवार कुटुंब सांत्वन भेटीसाठी सहयोग या निवासस्थानी आलेले आहेत। आलेल्या नागरिकांची ते सांत्वन भेट घेत आहेत। जयकुमार, अपडेट घेत राहू तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल। पवार कुटुंबीय हे या क्षणाला एकत्र आहेत। शरद पवार हे उपमुख्यमंत्री झालेल्या सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी आता सध्या पोहोचलेत बारामतीमधनं। ही दृश्य बारामतीच्या सहयोग सोसायटीमध्ये पवार कुटुंबीय हे या क्षणाला एकत्रित आहेत। शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी म्हणून सहयोग सोसायटीमध्ये पोहोचलेले आहेत। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत पुढारीच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅडम आहेत। मृणालिनी मॅडम, अर्थातच शरद पवार यांची सध्या होत असलेली ही भेट आणि त्याला पार्श्वभूमी ही अर्थातच आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री झाल्यानंतरची प्रतिक्रिया दिलेली होती आणि त्यानंतर आता होत असलेली ही भेट आहे। या सगळ्याचा कसा अर्थ काढायचा नेमका? पवार कुटुंबियांचं राजकारणातलं स्थान लक्षात घेता त्यांच्या कौटुंबिक घडामोडी आणि त्यांची राजकीय पावलं याच्यात आपल्याला पत्रकार म्हणून सीमारेषा आखता येत नाही। गुरु कसं आहे की आपली कायम पंचायत होत असते की त्या शपथ बहुतेक मृणालिनी मॅडमशी आपला संपर्क तुटलेला आहे। तर सध्या शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये भेट होती आहे सहयोग सोसायटीमध्ये, बारामती इथे असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये। पवार कुटुंबीय हे या क्षणाला एकत्र आहेत, कारण शरद पवार हे स्वतः सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी म्हणून सहयोग सोसायटीमधल्या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी आता पवार कुटुंबीय एकत्र असल्याचं कळतंय। आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट होते आहे तेव्हा नेमकी या दरम्यान काय चर्चा होणार हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं, कारण आज सकाळीच पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांच्या मुख्यमंत्री होण्याबाबत एक पहिली प्रतिक्रिया शरद पवार यांच्याकडनं आलेली होती आणि त्यानंतर आता होत असलेली ही भेट। आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये या भेटीदरम्यान जी काही चर्चा होती आहे त्यावरनं याचे राजकीय अर्थ हे काढले जाणार आहेत। बारामती इथे असलेल्या सहयोग सोसायटीमध्ये जिथे पवार यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी म्हणून शरद पवार पोहोचलेले आहेत आणि सध्या सहयोग सोसायटीमधल्या निवासस्थानी पवार कुटुंबीय हे एकत्रित असल्याचं कळतं।